हाय हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम जबरदस्त असं मुगाच्या डाळीपासून कुरकुरे कसे बनवायचे ते. अगदीच आपण शंकरपाळे कसे बनवतो त्या आकाराचे आज आपण इथे नमकारे बनवणार आहोत. एकदम नमकीन असे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे मी घेतलेले आहे 3 ते 4 तास भिजवलेली मूग डाळ. स्वच्छ धुवून 3 ते 4 तास ही मूग डाळ मी भिजवून घेतलेली आहे. इथे आपण एका भांड्यामध्ये काढलेली आहे. आता इथे घेतलेले आहे 3 मिरच्या, अद्रक आणि 2 ते 3 चमचे पाणी. आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. बघा अशा प्रकारे मी डाळ काढून घेतलेली आहे. खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही अशी डाळ आपल्याला इथे मिक्सरमधून काढायची आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जिरे, मीठ चवीनुसार, ओवा थोडासा हातावर घेऊन क्रश करून टाकायचा आहे ओवा, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आपले नमकारेही खूप टेस्टी होतात. आणि मोयांसाठी तेलाने अगदी क्रिस्पीपणा येतो म्हणून तेल घालायचं आहे. हळदीने त्याचा कलरही खूप सुंदर होतो, त्यामुळे इथे आपण हळद घालणार आहोत. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. जसं लागेल तसं आपण इथे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत. बघा व्यवस्थित असा आपण तेथे घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. मला कमीत कमी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे घट्ट गोळा बनवण्यासाठी. बघा मस्त असा घट्ट गोळा आपला बनवून रेडी आहे. आपण याला 10 ते 15 मिनटं रेस्ट देणार आहोत. तोपर्यंत आपण इथे आणखी मोयन तयार करून घेणार आहोत. इथे मी घेतलेला आहे गावरान तूप आणि 2 चमचे मैदा. तुमच्याकडे जर मैदा नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. मी मैदा वापरलेला आहे. मस्त बघा आपलं इथे पीठही भिजून रेडी आहे. आता आपण हे मस्त एका पोळपाटावर लाटून घेणार आहोत. थोडंसं मळून घेऊयात व्यवस्थित. आता आपण याचे 4 गोळे करणार आहोत. सेम पोर्शनमध्ये गोळे करायचे आहेत सर्व. बघा मस्त अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत. इथे आपण त्याला थोडंसं पीठ लावलं तरीही चालतं, जेणेकरून ते चिकटत नाहीत. मस्त अशी मोठ्या आकाराची पातळ त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. बघा एकदम सुंदर असा आकार रेडी आहे. इथे आपण जे मोयन बनवलं होतं ते आपण यावरती टाकणार आहोत आणि सर्व बाजूनी मस्त पसरवून घेणार आहोत. बघा अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पोळ्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत. बघा 4ही आधी एकदा लाटून घेतलेल्या आहेत. आता मी याला जे मोयन लावलेलं होतं त्यावरती आपण एक एक करून अशी पोळी घालणार आहोत आणि परत तिथे आपण जे मोयन बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित. कारण इथे त्याचे मस्त असे हे मोयन लावल्यावरती एकदम क्रिस्पी अशी आपली नमकारे तयार होतात. बघा मस्त इथे आपण 4ही पोळ्या त्यावरती टाकून घेतल्या आहेत. बघा आता आपण याला परत थोडंसं लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित मस्त पातळ लाटून घ्यायचं आहे. बघा आता मी येथे घेतलेलं आहे बघा एक औषधाच्या बॉटल जी असती त्याचं झाकण मी घेतलेलं आहे आणि मस्त असं आपण ज्याप्रमाणे शंकरपाळे करतो त्याप्रमाणे मी इथे ते काढणार आहेत नमकारे आणि पूर्णपणे एक साईड त्याची दाबीत चालायची आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. बघा अशा प्रकारे फक्त एकाच साईडनी त्याला लेयर्स पडतील. एक साईड पूर्ण दाबून घेत चालायची आहे. बघा किती मस्त लेयर्स पडलेले आहेत. अशा प्रकारे सर्व मी नमकारे काढून घेतलेले आहेत आणि जे उरलेलं पीठ आहे
आता आपण त्याला ऑलरेडी मोयन लावलेलं आहे खूप. आता जे उरलेलं पीठ आहे त्याहीचंही आपण काय करणार आहोत बघा. अशा प्रकारे कात्रीने त्याचे पीस करत चालायचे आहेत बघा. मस्त असा आकारही येत आहे त्याला, बघा किती सुंदर आकार येत आहे. बघा सर्व त्याचे जे उरलेले होते ते पीठ होतं त्याचे आपण अशा प्रकारे कट करणार आहोत. मस्त बघा, खूप सुंदर आकार येत आहे त्यालाही. अशा प्रकारे आपले 2 प्रकारचे नमकारे तयार होणार आहेत. बघा मस्त सर्व कट करून झालेले आहेत. आता मी ठेवणार आहे तेल तळण्यासाठी. सर्व नमकारे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा. अगदी मस्त होतात, हलके फुलके, चिकटतही अजिबात चिकटत नाही ते एकमेकाला, अगदी मोकळे होणार आहेत ते. बघा किती सुंदर असं त्याला लेयर्स पडलेले आहेत बघा. खूप छान आपले नमकारे तयार आहेत, अगदी कुरकुरीत असे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही सगळ्यांनी नक्की रेसिपी ट्राय करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईबही करा. अशा प्रकारे आपण सर्व नमकारे तळून घेतलेले आहेत बघा. आता आपण इथे त्याचा मसाला तयार करणार आहोत. मी घेतलेले लाल तिखट, धनेपूड, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला, चिमूटभर हिंग. तुमच्याकडे जर वाळलेला पुदिन्याची पाने असतील तर तुम्ही ते टाकू शकता, त्याचीही खूप टेस्ट लागते. बघा खूप सुंदर असं त्याला पूर्ण साईडनी मसाला लागलेला आहे बघा. एकदम जबरदस्त असे आपले नमकारे तयार आहेत. बघा मस्त. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, रेसिपी ट्राय करा. थँक्यू.